काही दिवसांपूर्वी नाशिकमधला कॉर्पोरेट जिहादचा प्रकार हा चांगलाच गाजला. मात्र कॉर्पोरेट जिहादचं हे लोण मुंबईमध्ये देखील आलंय का, असा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे मुंबईच्या आगरीपाडा भागामधलं एक प्रकरण. 19 वर्षांच्या मुलीला अश्लील संदेश पाठवून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या तरुणाला आगरीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणावरती तक्रारदार मुलीनं काही गंभीर आरोपही केलेले आहेत. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण बघूया. आधी नाशिक आणि आता मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद. मुंबईतल्या आगरीपाडा पोलिसांनी एका तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला अटक केली. मात्र तक्रारदार मुलीनं या तरुणाविरोधात जे काही आरोप केले आहेत ते ऐकून मुंबईतही कॉर्पोरेट जिहादच्या चर्चा रंगू लागल्यात. तो मला डायरेक्टली टेक्स्ट केला. त्या ग्रुपमधून त्यांनी माझा नंबर काढला. ऑफिसचा एक ग्रुप होता त्याच्यामधून त्यांनी माझा नंबर काढला आणि त्यांनी मला टेक्स्ट केला. टेक्स्ट करून त्यांनी मला कॉल केला आहे. कॉल करून तो नॉर्मली नाही बोलत होता माझ्याबरोबर. एवढे घाण बोलत होता ज्याची काही लिमिट नाही. जो काही तो वर्ड्स यूज करत होता माझ्यासाठी, जो काही तो बोलत होता त्याच्याने गूजबम्स येतात लिटरली. जो काही तो बोलत होता त्याच्यावरून आहे ना काही सांगू नाही शकत. तो किती घाण बोलत होता. चॅट्सवरती पण प्रॉम्प्ट व्हिडिओ वगैरे पाठवत होता तो मला, जे की मी ओपन करून तर कधी ते नाही केलं. मी माझ्या डॅडला सगळं सांगितलं की पप्पा तुम्ही हँडल करा, मी नाही सहन करू शकत हे सगळं. मात्र अशरफ नावाच्या संबंधित मुस्लिम तरुणाचा या तरुणीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न फसला. तरुणीनं धाडस दाखवत त्यानं जे मेसेज केले, कॉल केले त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवल्या. आता त्यांनी नंबर काढले आणि प्रॉपर त्यांनी हिंदू मुलींनाच टार्गेट केला, ज्याच्यातून 3 मुली समोर आल्या, ज्याच्यातून एक मुलगी माझी आहे. त्या 2 मुलींबरोबर सेम पॅटर्न यूज केला गेला आहे. त्यांना घाणेरडे व्हिडिओ पाठवले गेले. सेक्शुअल हॅरेसमेंटसाठी त्यांनी घाण शब्द वापरले, मेरसा संबंध बना लो ये वो. आणि खूप क्लिअरली त्यांनी मेन्शन केलं आहे व्हॉट्सअपवरती. अशरफ सिद्दीकी करून त्यांनी जॉब गेल्यानंतर त्या ग्रुपमधनं 4-5 मुलींचा, हिंदू मुलींचा नंबर काढला आणि सगळ्यांना घाणेरडे मेसेज ऑन व्हिडिओ पाठवण्याचे चालू केले. त्याच्यातनं माझी एक मुलगी होती ज्यांनी हा प्रकरण माझ्याबरोबर शेअर केला आणि त्याच प्रकरणाबाबत आम्ही पोलीस चौकीमध्ये आले आणि कंप्लेंट नोंदवली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अशरफच्या मुसक्या आवळल्या. त्याला लैंगिक अत्याचार, पाठलाग करणं तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत अटक केली. दरम्यान या संदर्भात मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या आपण पाहूयात. आम्ही सगळ्या ज्या लीडर आहोत, एक महिला पण याच्यावर लढतो आहे. ह्याच्यामध्ये काही गोष्टी फारच चुकीच्या घडत आहेत आणि मुलींची फसवणूक होऊन मुली नको त्या गोष्टीला नेण्याचा जो तरुण वर्गाचा किंवा ह्या खास करून असं धर्माचे काही वापर करून आपल्या जाळ्यात ओढून, ज्याला आपण लव जिहाद हा जो काही प्रकार आहे याच्या आम्ही नक्कीच विरोधात आहोत. आरोपी आणि संबंधित तरुणी एकाच कार्यालयात काम करत असल्यानं तसंच त्यानं मुलींचे नंबर ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून मिळवल्यानं हा देखील एक कॉर्पोरेट जिहादचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अभिषेक मुठाळसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.